पण आपणच का? काय झालं, बोलता येत नाही? प्रश्न केलास, ज्या आवेशात आलास झटकन उभा राहिला. तुला खात्री पटली मीच शतान नाही, तरी सुद्धा खात्री पूर्ण करण्यासाठी शतान आपणच का, हा प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाला. माझ्यासोबत सैन्य माझं नाही, मी एकटाच उभा आहे. याच्यापूर्वी अशी व्यक्ती पाहिली नाही. वेगळा आहे म्हणजे हाच शतान. वेगळा आहे म्हणजे हाच शतान. माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि शंकेचं निराकरण योग्य झालं. कुणाचाही प्रश्न असू दे, कुणाची शंका असू दे, हलक्या हातानं प्रत्येक गोष्ट सोडविणार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे शब्दात शब्द पटवून देणार तो शतान. तुझी बोलण्याची पद्धत आणि मांडण्याची तुझी जी पद्धत आहे त्यानुसार तुला सांगतोय मी. माझे विचार हे आपल्या सारखे आणि आपल्या परीनच मांडण्याची आमची पद्धत. तेव्हा शतान सगळ्यात पहिली सूचना, माझ्या बरोबर मी तुमच्या समोर उभा राहिलोय तो तत्वासाठी उडवा उडवीची भाषा बाजूला ठेवा, तत्वानं माझ्याशी बोला. शब्द मी जपून वापरले. उडवा उडवीचा शब्द आमच्या मुखातून आला नाही. उडवा उडवीचे शब्द म्हणजे प्रथमच आल्या पावली चालता हो हे सांगणं उडवा उडवी. आम्ही तुम्हाला स्थिर केलंय, तुमच्याशी संवाद साधतो. कोमल शब्दात बोला, कोणत्याही प्रश्नाचं समर्पक उत्तर देणार. पण एकही अर्वाच्य शब्द आला, गाठ शतानंची आहे. एक शब्द मान्य करून घेतोय, एका शब्दाला तुम्हाला मुभा दिली, अन्यथा असं आलं असेल लक्षात ठेवा. माझी गाठ म्हणे तुमच्याशी आहे. मी मारताना घट्टच मारतो. तेच सांगणार तू. पण आता तुम्ही बोललात म्हटल्यावर प्रश्न मिटला. बरोबर. पण मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो याच्या मुळाशी कारण आहे. आपले बंधू लंकाधीश रावण यांच्याशी आमचा संग्राम झाला. विजय पताका रामसेनेच्या दिशेने खऱ्या अर्थाने डोलती झाली. असं असताना पुनश्च आपण उभे राहिलात आणि हे रणकंदन सुरू झालं. आमच्या कित्येक वीरांना म्हणे तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या पराक्रमाचं पाणी पाजला. त्या पलीकडे जाऊन आमचे प्रभू रामचंद्र यांच्याशी तुमचा संवाद झाला. पण आमच्या कानी एक वार्ता आली. ती वार्ता कोणती? तुम्ही म्हणे आलेल्या प्रत्येकाला सांगत होता की तुम्ही झटताय ते दोनासाठी झटताय. आणि ते दोन कोण? तर राम आणि लक्ष्मण म्हणजे आम्ही दोन. हे जे आले होते ते दोनासाठी झटत होते आणि म्हणूनच ते युद्ध प्रवाहात टिकून होते. तू चारासाठी ठाम राहिलास म्हणून आज दिसला. एक कमी करून बोलला. स्पष्टीकरण मी देतो, याचं स्पष्टीकरण मी देतो. तुम्हीच हनुमंताशी बोलत असताना आणि सुग्रीवाशी बोलत असताना तो मी या विषयावरच बोलत होतो. पण त्यांना सांगितलं तुम्ही दोनासाठी झटता, मी पाचाच्या योग्यतेचा विचार करून मला कमी लेखतोस. एका ठिकाणी 5 योद्धे उभे राहिले, युद्ध करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे. नाही, मी 4 शब्द विचारपूर्वकच उद्गारला. कारण तुम्ही म्हणालात काय विचारपूर्वक बोला. आता मी 4 का म्हणालो? तुम्ही दोनाचं स्पष्टीकरण सांगितलं. तुम्ही दोनासाठी झटताय ते दोन कोण? तर राम आणि लक्ष्मण. तुम्ही चारासाठी झटताय ते 4 कोण माहितीये का? रावण, कुंभकर्ण, विभीषण नव्हे, रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि आता विभीषणाला धरून चालविलं. नाही, मी 5 का म्हटलं याच्या एक मागं कारण आहे. रावण, कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा, मी, आम्ही 5 झालो. पण ती स्त्री मध्यंतरी आणू नका. मेघनाथ सुद्धा आमच्या तोला मुलाचा होता, तसे होता 6. पण 6 नको. पण 6 वर जर ठाम झाला ना, 6 वर ठाम झाला तर आता तरी दिसला. 6 वर ठाम झाला तर पुन्हा कधी दिसला? 5 तरी गृहीत
चाल. पाचही जण तेवढ्या कोलामोलाचे हा, सामान्य नव्हे. अरे विभीषण तेवढ्या कोलामोलाचा तुम्हाला मिळाला म्हणून शक्य झालं, नाहीतर रावणाला तुम्ही काय मारलं? पण ज्यांना तुम्ही तोला मोलाचे सांगितला ते आमच्याकडूनच मारले गेले. तेव्हा मी आपल्याला एकच सूचित करू इच्छितोय, विभीषण कोलामोलाचं म्हटलं. ज्या हट्टापायी हे सारं तुम्ही करता, हा. माझी विनंती हे इथंच थांबवा. का याच्या मुळाशी कारण आहे. तुम्ही का थांबला नाही? माझ्या बंधूचा शेवट होईपर्यंत तुम्ही युद्ध सुरू ठेवलं. लंकाधीश रावणानं हे त्याला अपराध केला, मग लंकेचाही बोलचे का झाले? राम जाणे रावण आणि रावण जाणे रामा. युद्ध होतं ते तत्वाचं होतं. मग दोघांचं होतं. ऐका, तत्वाच्या युद्धात जोपर्यंत लंकाधीश रावणांचा शेवट होणार नाही तोपर्यंत सीतामाई आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून लंकाधीश रावणांचा शेवट होईपर्यंत हे युद्ध चाललं. मग आता जर तुम्ही लंकाधीश रावणाचा स्वाभिमान घेऊन आमच्या बरोबर भांडताय, तर ज्यावेळी लंकाधीश रावणाशी आमचा संग्राम होता त्यावेळी कुठं होता? विचार नको, याची उत्तर सर्वांना दिलेली आम्हाला द्या ना. आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं म्हणजे वेळ वाढवणं नाही. वेळ वाढवायचा नाही. या सैन्याचं युद्ध सुरू असताना अवतीभोवती तुम्ही होता, तेव्हा काही कान बंद करून होता. कान बंद करून असण्याचा प्रश्न नाही, पण प्रत्येकाला तुम्ही उत्तर दिला त्यांच्या मनाचं समाधान झालं. आम्हाला द्या ना. बाकी सर्व गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितले, एवढंच सांगायचं ठेवलं. बरं सांगतो विषय मी कुठं होतो? सहस्र खंडाच्या ठिकाणी. कारण या वनवासाच्या ठिकाणी तुम्ही का आला? याच्या मुळाशी कारण कोण आहे. आहे? याच्या मुळाशी कारण आम्ही वनवासाला आलो म्हणजे मातृ इच्छा आणि पितृ वचन. तशीच माझ्या मातेची इच्छा आणि पित्याला दिलेलं वचन म्हणून मी सहस्र खंडाचा राजा झालो. म्हणून जर तुम्ही तुमच्या मातेची इच्छा ग्राह्य मानून जर तुम्ही चाललात तर आम्ही सुद्धा मातृ इच्छा आणि पितृ वचनासाठी हा वनवास भोगला. वनवासासाठी माझा माता पित्याच्या इच्छेला आला. लंकाधीश रावणाला मारायला आई वडिलांनी सांगितलं. माझ्या मनाचा संभ्रम एकच आहे. लंकाधीश रावणाला वनवासाला आई वडिलांनी का पाठवलं? वनवासाला पाठवलं याच्या मुळाशी कारण होतं आमची माता कैकई. या कैकई मातेनं खऱ्या अर्थानं जे 2 वर होते त्या 2 वराच्या परिपूर्णतेसाठी आमची पितृदेवता होते दशरथ राजे. यांच्याकडे त्या वराच्या परिपूर्णतेसाठी तो हट्ट धरला की एका बाजूनं भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या बाजूनं खऱ्या अर्थानं रामचंद्रांना वनवास. आणि म्हणूनच जसे तुम्ही तुमच्या मातेच्या स्वाभिमानासाठी झटला तसे मातेच्या इच्छेसाठी आणि पित्याच्या वचनासाठी आम्ही झटलो. अरे तुमच्या मात्या पित्यानी तुम्हाला राजवैभव दिलं नाही, वनवासाला पाठवलं भिकाऱ्यासारखं. माझ्या आईने सांगितलं तुझं वसतिस्थान दुसऱ्या ठिकाणी निर्माण कर. सहस्र खंडाचा राजा झालो. तिथं जाऊन मी माझी सत्ता निर्माण केली, त्या वैभवाचा स्वामी झालो. तुमच्यासारखा मनात फिरत राहिलो नाही. वैभवासाठी माझे माता पिता झटले. तुमच्या माते पित्याने घरातून तुम्हाला बाहेर काढले. पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा. मोठेपण कसली सांगतोय ते तुम्हाला सांगतो. ऐका, तेव्हा तुम्ही त्याला पोचवायला नाही. ऐका. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे आम्ही 4 बंधू. आम्हाला 4 बंधू जे प्रेम आणि सौख्य आहे ना, या प्रेम आणि सौख्याचा आदर्श अखिल मानवजात घेते. याच्या मुळाशी असणारं कारण वनवास होता तो राघवांना होता. मग राघवांना असणारा वनवास बंधू प्रेम किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी मी स्वतः त्यांच्या बरोबर या साऱ्या सुखाचा त्याग करून भिकाऱ्यासारखं जे काही तू म्हणालास त्या तत्वावर चालून या वनवासात मी आलो. त्याच्या मुळाशी कारण एकच ठरलं, बंधू प्रेम या विश्वात किती सदैव आहे, बंधू प्रेम या विश्वात किती ज्वलंत आहे, हा आदर्श आमच्यामुळे निर्माण झाला, तुमच्यामुळे बोललास. बंधू प्रेम तुम्ही दाखवलं, तेच बंधू प्रेम दाखवण्यासाठी मी तुम्ही करता ते बंधू प्रेम, आम्ही करतो तो स्वार्थ असा तुम्हाला वाटतो? आम्ही कुठं म्हटलं? तुम्ही केलेला स्वार्थ, या स्वार्थाला माझ्या पुण्यासाठी मी आलो. लंकाधीश रावण मारला गेला तो तुझ्याबरोबर, माझ्यामुळं. होय. स्पष्ट करू शकशील? ते करणारच. बोल. अजूनपर्यंत मी आपल्याला एकेरी बोललेलो नाही. अहो या शब्दानच बोलतोय मी. बोललो. बोल. याला संस्कार म्हणतात. आम्ही आमचे संस्कार कधी विसरलो नाही, कारण ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलोय. ब्राह्मण कधीही संस्कार विसरत नाही. त्यानं मांस खाल्लं तरी. आता याच्यावर तू बोट ठेवणार? लंका नाही काय तुला अडचण कुठे येते ती आधीच तू सांगून मोकळा.
वेळ येतो ती अगोदरच मी स्पष्ट आता करतो. तू कारण आहे. बोललास त्यावर मी हाच मुद्दा मांडतो. याला कारण आहे. दुसऱ्याला अडचणीत आणून मी अडचणी निर्माण करत नाही. मी हलक्या हातानं अडचणी सोडवतो आणि दुसऱ्याला समोर देतो. तुमचं कसं झालंय, दुसऱ्याला अडचणीत आणावं, वेगळं काहीतरी सांगावं. जे सांगत असताना ते तुमचं तुम्हाला माहित, तुम्ही काय सांगितलं ते तुमचं तुम्हाला माहित असल्या कारणानं समोर त्याला काही काही गोष्टी नकळत तुम्ही बोलून जाता. त्या कळतात की न कळतात हेही मला माहित नाही. त्यामुळे माझं असं आहे, मी जे मांडतो ते स्पष्ट मांडतो. कारण तुमच्या सैन्यातील एकही अज्ञानी म्हणून माघारी जाऊ नये याच्यासाठी. बोललास, फार छान बोललास. याच्यात तुझं सैन्य टाळी वाजवणार नाही, मला खात्री आहे. टाळी वाजवणार नाही म्हणजे? कारण आता तुझं सैन्य तुझ्या बाजूनं बोललं होतं, आता ते माझ्या संवादानंतर शांत झालं. आज तुझ्यावर बोट ठेवलं. मला या गोष्टीची गरज नाही, मला गरज एकाच गोष्टीची आहे. आमच्या कुळाच्या स्त्रीचा अपमान तुझ्याकरवी झाला. शूर्पणखेचं नाक आणि कान का कापलं? याच्या मुळाशी कारण होतं. शूर्पणखेचं कान आणि नाक मी कापलं. याच्या मुळाशी कारण म्हणजे प्रभू आज्ञा. पण का कापलं गेलं याच्या मुळाशी कारण ठरलं गेलं. ते कारण ही शूर्पणखा म्हणजे तुमची बहीण ही एक विधवा स्त्री होती. मग विधवा स्त्री असून सुद्धा सुंदर स्वरूप धारण करून माझ्या नेत्रासमोर येते काय आणि प्रेमाचे चाळे माझ्या समोर करते काय. आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थानं तिला सूचित केलं ती एक स्त्री होती म्हणून. मी तिला सूचित केलं जर तुझी इच्छा तुला पूर्ण करायची असेल तर मी खऱ्या अर्थानं माझ्या बंधूचा निस्सीम भक्त आहे. बंधू आज्ञा मला शिरोधारी आहे. तेव्हा तू अशीच प्रभू रामचंद्रांकडे जा आणि त्यांची अनुमती मिळवून इथपर्यंत ये. त्यांचा जो संदेश असेल तो संदेश मला ग्राह्य ठरेल. तेव्हा ही शूर्पणखा प्रभू रामचंद्रांकडे गेली आणि प्रभू रामचंद्रांनी तिच्या पृष्ठभागावर जो संदेश लिहिला त्या संदेशानुसार तिचे कान आणि नाक या सौमित्रानं कापले. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, तत्वनिष्ठ राम, दुसऱ्या स्त्रीला स्पर्श केला नाही. मग शूर्पणखेच्या पृष्ठभागाला रामानं जी हस्ताक्षर रेखाटली कशी काय? बाणानं रेखाटली. मग तिचा स्पर्श झाला की नाही? प्रभू रामचंद्र या विश्वात कुणी सर्वसामान्य नव्हे. तो कुणी एक मानव आहे, सर्वसामान्य मानव आहे. एक पत्नी वनवास बघतोय, एक पत्नी एक पत्नी असताना सुद्धा शूर्पणखेच्या पाठीवर त्याने शब्द रेखाटले, हे निशाचरा या स्त्रीचे नाक आणि कान का. अर्थात हा गुन्हा कर म्हणून सांगणारा गुन्हेगारी आणि तू सुद्धा गुन्हा केला. तुम्ही दोघही अपराधी आहात. अपराधाच्या कक्षेत तुम्ही आम्हाला उभे केला. पण तुमचा तत्व आणि तुमची बाजू तुम्ही मांडला. पण मी प्रथमतःच म्हणालो एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. मानवतेची मर्यादा माझा प्रभू रामचंद्रांकरवीच मानवतेला स्पष्ट झाली. अर्थात मानवतेची मर्यादा ज्या माझ्या प्रभूकडून जगानं शिकली त्या जगानं मान्य केलेलं आहे माझ्या प्रभूचं तत्व. अर्थात तू जर तत्वाचे धडे मला देत असशील तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मला हवं आहे. जर तुम्ही म्हणत असाल तुमच्या कुलातील स्त्रीचा अपमान आमच्याकडून झाला, मग आमच्या कुलातील स्त्रीचा अपमान तुमच्याकडून झालाच ना? झालाच ना? बोलण्याचा अर्थ स्पष्ट व्हावा. आमची माई सीतामाई हिचं चौर्य कर्म तुझ्या बंधूला म्हणजे लंकाधीश रावणानं केलं होतं. प्रकरण स्पष्ट. जर तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या कुलातील स्त्रीचा अपमान आमच्याकडून झाला तर तुम्ही सुद्धा आमच्या कुलातील स्त्रीचा अपमान केलेला आहे. तुम्ही आमच्या कुळातील स्त्रीचा म्हणजे आमच्या भगिनीचं नाक आणि कान कापले. स्त्रीचं वैभव, स्त्रीचं सौंदर्य म्हणजे नाक आणि कान आहे. आणि म्हणूनच आणि ते नाक आणि कान तुम्ही कापलात, तिला विद्रूप केलात. तुम्ही तुमचा शिष्टाचार दाखवला. तुम्ही तत्वज्ञ म्हणता आणि तुमचं तत्व सिद्ध केलात. पण लंकाधीश रावण हा खराच प्रामाणिक याचा दाखला मी देतोय. कारण लंकाधीश रावणानं ठरविलं असतं तर तुमच्या स्त्रीचं सुद्धा नाक आणि कान कापलं असतं. तुमची अब्रू त्याला उघड्यावर मांडली असते, पण त्यानं ते केलं नाही. वनात असणारी तुमची सीता राज वैभवाचा उपभोग तिनं सुद्धा घ्यावा. त्याच्या मनात काय इच्छा होत्या आणि त्याच्या मनातील काय गोष्टी होत्या हे कळणं फार कठीण आहे. ते तुम्हाला समजलं की नाही समजलं हे मला माहित नाही, पण मी जे जाणलं ते तुम्हाला सांगतो.
तिला तिथून घेऊन गेला, तो स्वाभिमानानं घेऊन गेला, प्रामाणिकपणानं घेऊन गेला, म्हणून त्याची शक्ल झाली नाही, तो चढून गेला नाही. इथंच त्याचं पुण्य कळतंय आणि ते पुण्य तुम्हाला कळू शकलं नाही, म्हणून लंकाधीश रावणाच्या कुळाचा अपमान तुमच्याकरवी झाला. अर्थात हेच दाखविण्यासाठी सीतेचं चौर्य कर्म त्यानं केलं आणि आपल्या जवळ नेऊन ठेवलं. तुमच्या कुळातील पुरुषाची म्हणजे तुमच्या बंधूची पुण्यता तुम्ही सांगितला. असं असून सुद्धा लंकाधीश रावण आमच्याकडून मारला गेला, म्हणजे त्याच्या पुण्य संचयापेक्षा माझ्या राघवाचा आणि रामसंचयाचा पुण्य संचय अधिक सर्वश्रेष्ठ आहे, हे तुम्हाला मान्य करूनच चालावं लागणार. मान्य करणारच नाही, कारण लंकाधीश रावणानं जर तुम्हाला सहाय्य केलं नसतं तर तुम्ही लंकाधीश रावणाचा शेवटही करू शकला नसता. कारण सेतुबंध रामेश्वरी, या सेतुबंध रामेश्वरीवर जी लिंग स्थापना झाली, या लिंग स्थापनेला पुरोहित कोण? लंकाधीश रावणच होता. त्याला निमंत्रण देण्यासाठी लंकेत कोण गेला होता? निमंत्रण देण्यासाठी लंकेत रामसेनेकडून खऱ्या अर्थानं मी गेलो होतो. प्रश्न थोडा अडचणीचा निर्माण झाला. असुदे, तू गेला होतास. तिथे गेल्यानंतर लंकाधीश रावणाचं तू वचन घेतलंस. तिथं गेला होतास कशासाठी? की या सेतुबंध रामेश्वरीवर जे लिंग स्थापन होणार याच्यासाठी तुम्ही पुरोहित म्हणून हवा, आणि तेच पुरोहित का हवे? तर शिवशंकराची स्थापना करण्यासाठी त्या योग्यतेचा ब्राह्मण हवा, त्या ऋचा पठण करणारा ब्राह्मण हवा. लंकाधीश रावणानं निर्माण केलेली स्तोत्र इतरत्र कुणालाही शक्य झाले नाही. त्या प्रतीचं स्तोत्र निर्माण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाच्या अंगी सुद्धा नाही. अशी स्तोत्र लंकाधीश रावणानं निर्माण केली, आणि त्या ऋचा पठण करण्याचं सामर्थ्य 10ही ग्रंथांचं ज्ञान ज्याच्या मुखात, ज्याच्या जिभेवर होतं, तो लंकाधीश रावण. आणि त्यानं जर ती पूजा केली असेल तर पाण्यावर दगड तरले जातील असा निष्कर्ष त्या जामवंतानं सांगितला तुम्हाला. तेव्हा तुम्ही सर्वांनी जामवंताला सांगितलं, हे संदेशाचं निमंत्रण तूच घेऊन जा आणि लंकाधीश रावणाला कथन कर. तुझ्या शब्दाला लंकाधीश रावण इथं येईल. लंकाधीश रावणापर्यंत जामवंत पोहोचले, सर्व हकीकत त्याला सांगितली. त्यावेळी लंकाधीश रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे जामवंत, ज्या पूजेसाठी राम बसणार त्या पूजेसाठी त्याची पत्नी गरजेची आहे. त्यावेळी प्रश्न निर्माण झाला, पत्नी तर लंकाधीश रावणाजवळ आहे आणि इथं कोण बसणार? त्यावेळी लंकाधीश रावणाने शब्द दिला, त्या पूजेसाठी माझ्याजवळ असणारी सीता मी तिथपर्यंत घेऊन येईन. पूजा समाप्त झाल्यानंतर रामानं स्वतः आणून तिला लंकेत सोडावी. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमच्यापर्यंत आलेली सीता का त्याच्यापर्यंत पोहोचवली? याच्या मुळाशी कारण मिळाली होती ना? जरूर. जर तुम्ही म्हणत असाल तुमचा मग मी सुद्धा आता तेच सांगतो. जर तुम्ही म्हणत असाल तुमचा बंधू धर्माचा, तुमचा बंधू तत्वनिष्ठ, तर मी सुद्धा ठामपणे सांगेन माझा राघव, माझा प्रभो तत्वनिष्ठ. शब्द दिला होता लंकाधीश रावणाला, वामांगी बाजू खऱ्या अर्थानं भरलेली असायला हवी, आणि म्हणूनच लंकाधीश रावणानं सूचित केलं होतं, मी माझ्याजवळ असणारी सीता खऱ्या अर्थानं तिथं तिथपर्यंत घेऊन येईन, पण घेऊन आल्यानंतर ती सीता तुम्ही पुनश्च माझ्या स्वाधीन करायला हवी. आणि म्हणून हा शब्द लंकाधीश रावणाला माझ्या प्रभूने दिला होता. त्या क्षणी पुरोहित म्हणून जो लंकाधीश रावण आला होता, येताना त्याचं सैन्य वगैरे काही नव्हतं, लंकाधीश रावण एकटा आला होता. मग त्यावेळी जर आम्हाला पुंजनीती करायची होती, आम्हाला जर अधर्म करायचा होता, तर ज्यावेळी त्याच्या समवेत आमची सीतामाई आली होती, आम्ही सारे सैन्य त्याच्या सहित त्याला बंदीवान केला असता आणि सीतामाई आमच्याकडे त्याच वेळी ठेवली असती, पण ठेवली नाही, कारण राघवाचा शब्द गेला होता. आणि राघवाचा शब्द गेल्या कारणानं लंकाधीश रावणाला खऱ्या अर्थानं ती विधिवत पूजा आटपल्यानंतर त्या सीतामाईला दिलेल्या शब्दाला अनुमती दर्शवून सीतामाई त्याच्या स्वाधीन पुनश्च केली गेली.
पण याच लंकादेश रावणानं सेतुबंध रामेश्वर तीर्थक्षेत्री खऱ्या अर्थानं ती पूजा झाल्यानंतर त्या क्षेत्राला सेतुबंध रामेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं गेलं. त्यावेळी त्या ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून काय द्यावी हा प्रश्न माझ्या राघवानं लंकादेश रावणाला केला. त्यावेळी लंकादेश रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, या कार्याची दक्षिणा जर मला द्यायची असेल तर प्रभू रामचंद्र मला एकच दे, मला मोक्षाचा द्वार खरं उघडून दे. आणि म्हणूनच त्या क्षणी दिलेला शब्द लंकादेश रावणाचा शेवट झाला आणि त्यावेळी गुरुदक्षिणा सत्यात उतरविली गेली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही तुमच्या बंधूचं मोठेपण सांगताना माझ्या बंधूचा कमीपणा सांगू नका. माझा बंधू तेवढा सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या बंधूचा कमीपणा सांगितला नाही, सांगणारही नाही. मी लंकादेश रावणाचा मोठेपणा आतापर्यंत सांगितला, पुढेही सांगणार. कारण लंकादेश रावणानं एकच मागणं मागितलं, हे राम, मृत्यू समयी तू माझ्या नेत्रासमोर उभा राहावास, माझ्या नेत्रासमोर मृत्यू समयी तू उभा ठाकावास. हा लंकादेश रावणाच्या मुखातील शब्द दक्षिणा देणार तर मला हे दे. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतोय, सेतूची निर्मिती करून राम लंकेत येणार, तो माझ्या वधासाठी येणार. हे लंकादेश रावणाला माहीत असताना सुद्धा त्यानं तुम्हाला सेतू निर्माण करायला दिला. जरूर ज्यानं स्वतःच्या मृत्यूसाठी शत्रू दारात येतोय, त्याला वाट करून दिली स्वतःच्या दारात येण्यासाठी. याच्यात सर्वात मोठेपणा माझ्या बंधूचा आहे. सर्वात मोठेपणा हा बोला. कारण एकच आहे, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यू सारखं सत्य कुणालाही पचवता येत नाही. ते पचवण्याचं सामर्थ्य लंकादेश रावणाच्या अंगी होतं, म्हणून तुम्हाला लंकेत नेलं. आणि जर सेतूची निर्मिती झाली नसती तर तुमची हिंमत नसती. शतानंद बोललास, अगदी बरोबर बोललास. पण त्यानं पौरोहित्य स्वीकारलं. राम आणि राम सैन्य या सेतूवरून चालून माझ्या नाशासाठी येणार याची प्रचिती किंबहुना याची कल्पना तुझ्या बंधूला म्हणजे लंकादेश रावणाला होती. तरी सुद्धा पौरोहित्य करण्यासाठी तो तिथं आला. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ मोठेपणा तू तुझ्या बंधूला म्हणजे लंकादेश रावणाला देतोय. बाजू उलटी करून तुला सांगतोय, पण काहीतरी सांगणार नाही आहे ते सांगतोय. तेव्हा शतानंद उलट्या बाजूला जर विचार केला तर लंकादेश रावणानं खऱ्या अर्थानं आपल्या पत्नीचं चौर्य कर्म केलं हे माझ्या राघवाला माहित असताना सुद्धा या विश्वात रावणासारखा प्रकांड पंडित दुसरा कोणी नाही हे तत्व माझ्या राघवानं जाणून त्याचं पौरोहित्य लंकादेश रावणालाच दिलं. इथं खऱ्या अर्थानं माझ्या बंधूचा मोठेपणा सिद्ध होतोय. तू तुझ्या बंधूचा मोठेपणा सर्वात जास्त सांगितलास, मी ग्राह्य मानतोय. पण लंकादेश रावण या विश्वात ज्या संज्ञेला पात्र ठरला, लंकादेश रावणाचं ज्ञान, लंकादेश रावणाचं तत्व मी मान्यच करतोय. पण माझ्या प्रभूने त्याला पुरोहितासाठी बोलवलं तेव्हा तो आला. एका ब्राह्मणानं जर एखाद्यानं पौरोहितासाठी विनंती केली तर त्याला नकार दर्शवायचा नसतो. ते ब्राह्मण तत्वात बसत नाही. आणि म्हणून विनंती होता तो आला. यात माझ्या प्रभूचा मोठेपणा दिसतोय. सरळच आहे. मी कमीपणा तुझ्या प्रभूचा सांगितलाच नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो. कारण मारणारा येणार याची खात्री असताना त्याला घरी आणणं हा मोठेपणा आहे. हे मी सिद्धही केलंय. एवढंच नव्हे, लंकादेश रावण ज्यावेळी राम नामांकित बाणानं, रामाच्या बाणानं जेव्हा प्रहार लंकादेश रावणाच्या बेंबीवर झाला तेव्हा तो गतप्राण होत होता. तेव्हा रामानं तुला काय आज्ञा केली? रामानं म्हणजे माझ्या राघवानं मला आज्ञा केली, सौमित्र जा. खऱ्या अर्थानं मृत भावना जी व्यक्ती आहे ती कुणी सर्वसामान्य नव्हे. या विश्वातील एक प्रकांड पंडित ज्योतिषी आहे. तेव्हा त्याच्याजवळ जा आणि राजनीतीची 10 तत्व त्याच्याकडून शिक. कारण या विश्वात राजनीतीची 10 तत्व स्पष्ट करून आणि समजावून सांगणारा याच्यासारखा दुसरा विद्वान कुणी नाही. आणि म्हणूनच प्रभूआज्ञा शिरोधार्य मानून ती राजनीतीची 10 तत्व मी त्यावेळी तुझ्या बंधूकडूनच शिकलेली आहे. पण ती राजनीतीची 10 तत्व तू शिकून आलास, मला ऐकवशील? भावानं मला सांगितली, तुला नाही सांगितली. धन्यवाद. कारण तो राजा, मी राजा, अजून तू राजा झाला नाही. कदाचित
त्यांनी सांगितलेले तत्व राजा न झाल्यामुळे तू मला सांगत नाही. शुभस्य शीघ्र. शत्रूला कधी कमी लेखू नये. स्वतःची गुप्त गोष्ट कुणालाही सांगू नये. स्वतःच्या बळाचा वापर योग्य वेळ येताक्षणी करावा. ज्ञान स्वतःच वाढवत राहावं. या विश्वाच्या ठिकाणी ध्यान सर्वश्रेष्ठ आहे. इष्ट देवतेची पूजा करावी. आयुर्वेदाचा नितांत अभ्यास आणि दीर्घाभ्यास करावा. आपला लक्ष केंद्रित केल्यानंतर लक्ष्यापासून विचलित होऊ नये आणि या विश्वाच्या ठिकाणी पुराणाचा गाढा अभ्यास करावा. हे लंकाधीश रावणानं गहार तुला शिकवलं. मलाही माहिती. माझ्या नंतरचा 10 घटकांनी जन्माला आलेला भाऊ त्याला सगळं मीच शिकवलं. त्यानं तुला शिकवलं. तसं तरी तू मला विचारलं कारण आहे त्याला. तो तुझा गुरु, मी त्याचा गुरु. तुझ्यासाठी मी सद्गुरु. मग सद्गुरूचे हे तुला तू केलं नाही. फक्त स्वतःच्या रामाचा मोठेपणा सांगितला एवढा करू नाही. रामानं जेव्हा तुला ती शिक्षा घेण्यासाठी पाठवलं तेव्हा तू गेलास आणि मस्तकाकडे उभा राहिला. गुरु कसा करावा याची तुला कल्पना नाही. गुरुचे पाय धरल्याशिवाय गुरु काही सांगत नाही. डोक्याकडे गेलास तो काही बोले ना. पुन्हा रामाकडे आला तेव्हा रामानं तुला सांगितलं जा बाबा त्याच्या पायाकडे उभा राहा. तो ब्राह्मण आहे. सहजासहजी काही देत नाही. ब्राह्मणाने काही देत नाही. तिथं तर पूर्ण मोकळं करून देतात. घेताना त्यांच्या पायाकडे उभं राहावं. कारण ब्राह्मणाचा अनुभव मला जवळचा आहे. मी ब्राह्मण आणि माझ्या सानिध्यात ब्राह्मण. ही सर्व तत्व तुला आपण दिली. अर्थात या तत्वाचा संग्रह स्वतः मी तुझ्या समोर उभा आहे. तत्वनिष्ठता माझ्या रावणाची श्रेष्ठता मी सिद्ध केली. अर्थात संघर्ष होतो एका गोष्टीचा तुझ्या शेवट. तत्व तुम्ही माझ्या समोर मांडलात. गुरु सद्गुरु या विषयावर तुम्ही बोललात. पण लंकाधीश रावणानं 10 तत्व मला सांगितली त्यावेळी त्याचं गुरुत्व खऱ्या अर्थानं मी स्वीकारलं. आता तुम्ही त्याचे गुरु होता किंवा तुमचा त्याच्या पुढचा गुरु कोण होता त्यांचे सगळ्यांचे पाय धरायला मी जाणार नाही. माझा गुरु म्हणजे माझे प्रभू रामचंद्र यांच्या पायाशी मी सदैव नतमस्तक आहे. त्या पलीकडे जाऊन या विश्वात जो प्रकांड पंडित म्हणजे 10 तत्व मला शिकवणारा तुझा बंधू याच्या पायाकडे मी लीन झालो. त्यानं मला खऱ्या विश्वाच्या ठिकाणी मिळेल तो गुरु. रस्त्यातील वाटेतील मार्गातील दगड सुद्धा आपला गुरु असतो. तिथं ठेच लागते तो ज्ञान देतो. इथं ठेच लागते. आता चपूचा दत्त महाराजांचे 24 गुरु. दत्त महाराज तुमच्या अगोदरचे म्हणून सांगतो नाही दत्त महाराज त्यांचे 24 गुरु ते विश्वाचे गुरु. अर्थात आम्ही सांगण्याची गरज नाही. गुरु किती करावे हे ज्याचं त्यानं ठरवावं. मी सद्गुरु इथं जर तू माझ्या चरणापर्यंत आला असता मी संघर्ष थांबवला असता. पण तुमचं कसं आहे गुरु करून सुद्धा तुमची गुरु थांबत नाही. थांबत नसेल तर तुमची गुरु बंद करून मला ठारच मारणार. आमची गुरुगुर आणि आमची हुरहुर तुम्हाला शक्य नाही. तेव्हा युद्धासाठी
एक स्त्री रणांगणाच्या ठिकाणी उभी ठाकली म्हणजे हिच्या शिवाय तुम्हाला पर्याय नाही. स्त्री शिवाय तुम्हाला पर्याय नाही. अर्थात स्त्री उभी ठाकली असेल, 11-11 स्वरूप माझ्या समोर उभं टाकलं असेल, माझा मृत्यांग म्हणून आवरणारा मी उभे. तुझा समोर उभी आहे. माझा मृत्यांग तुझा मृत्यांग तुझा समोर उभा आहे. म्हणजे कुठल्याही स्त्री पासून तिचा जन्म होणार नाही. या विश्वाच्या ठिकाणी अनंगशी देवता जिला अंग नाही अशा देवतेकडून तिचा जन्म. आता जर का आवाज चढवशील अशा कोणाची बळी देण्याशिवाय राहणार नाही. तुझं आणि माझं वैर आजचं नाही, हे रोजचं. वैराला घाबरणारा मी नव्हे, कारण ही शक्ती माझ्या समोर निद्रेत रोज येते. झोपलेलो असताना थैमान घालते, कारण मृत्यू आहे. मृत्यू डोळ्यासमोर रोज असावा. आज साक्षात प्रकट झाली. तुझ्या शिवाय पर्याय नाही याना, मला खूप पर्याय आहे. पण तुला आई ही स्त्री तुझ्या नेहमी निद्रेच्या अवस्थेत येते. इतर तुझ्या लक्षात घ्यायला होत काय ते जर का ही शक्ती तुझ्या निद्रेच्या अवस्थेत येते म्हणजे तुझा मृत्यू तुझ्या समोर काळा रूपानं एक ना एक दिवस उभा टाकला जाणार आहे. जन्माचं कल्पना तुला असायला जन्माचं ज्ञान या विश्वाच्या ठिकाणी आई वडील करून देतात. मृत्यूचं ज्ञान गुरु सुद्धा करून देत नाही. माझा मृत्यांग रोज मला समजत होता. मी सर्वश्रेष्ठ पुरुष आहे, माझं मरण हे असं आहे. आणि साक्षात ते डोळ्यासमोर आल्यानंतर मला खात्री पटली तू माझ्या मृत्यासाठी उभी आहे, माझ्या मरणासाठी उभी आहे. जर का तुला खात्री पटली तर यांना स्त्रीशिवाय पर्याय नाही हे शब्द तुझ्या चुकीचा आहे. कारण जर का मृत्यू तुझा एक स्त्री आहे तर यांच्याशी जे तू बोललास ते चुकीचं आहे हे तुला मान्य करायला नाही. कसं कारण माझा मृत्यू मी त्यांना सांगणार नव्हतो आणि सांगितलंही नाही. मला ज्याची खात्री होती हे सर्व पुरुष होते, मला मारणारी स्त्री आहे. अर्थात माझा आत्मविश्वास होता. यांना प्रत्येकाना जेरी सांडणं आणि माझी खात्री प्रत्येक रात्री मला पटत होती, म्हणून ती माझी पक्की खात्री होती. पण ती पक्की खात्री जेव्हा तुझ्या नेत्रासमोर आली त्याच वेळी तू बोललास. हो, साहजिकच आहे. जर का त्याच वेळी बोललास तर तुझा मृत्यू होता हे जर का नेहमी तुला कळत होतं तर हे भाष्य तू यांना सांगणं हे चुकीचं आहे. चुकीचं नाही. कसं काय? आपल्या गोष्टी गुप्त गोष्टी सांगू नये. या राजनीतीच्या तिसऱ्या तत्वाशी रावणाच्या मी निगडीत आहे. अगदी. तिसरं तत्व आपल्या गोष्टी गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नये. अर्थात तू तुझा मृत्यू स्त्री आहे असं तू सांगितलं नाही. पण तुम्हाला स्त्री शिवाय पर्याय नाही हो. हे यांना सांगणं तुझं चुकीचं आहे. कारण शिवाय पर्याय जर का नाही. एका स्त्री पासून जर का तुझा मृत्यू शिवाय आहे, पर्याय तर नाही. तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. शिवाय पर्याय नाही याला कारण आहे. मला स्त्रीच मारणार, अर्थात स्त्री शिवाय पर्याय नाही. हे माझे शब्द बरोबर आहे. तू जा याला मारायला सांग. त्याला कारण आहे. याला मारायला सांग. त्याला कारण आहे. हे मारू शकत नाही. पण मृत्यू म्हणून जर का एक स्त्री तुझ्या समोर नेहमी झोपेच्या वेळी जर का तुला दिसत होती तर ती स्त्री तुझ्या समोर आलेली झोपेत होती. ती स्त्री तुझ्या समोर उभी आहे. मग जर का ती स्त्री यांच्या साह्यासाठी आहे असं जर का तू म्हटलं तुम्हाला स्त्री शिवाय पर्याय नाही नाहीच म्हटलं. कसं ते? कारण तुझा मृत्यू स्त्री आहे. मी सामान्य मग जर का शब्दात तुझा सांगतो. मृत्यू स्त्री आहे तर हनुमंताच्या हाती आलेलं तेच शस्त्र त्या शस्त्राकरवी तुला मृत्यू आहे. मग तो मारू शकला नाही. तो मारू शकला नाही म्हणून तुला मारावं लागतं. म्हणून मी म्हटलो याला तुझा मृत्यू आहे. अरे
अरे माझ्याशिवाय तुझा मृत्यू जर का होऊ शकत नाही तर माझ्याशिवाय मृत्यू होऊ शकत नाही. मी मारल्याशिवाय राहणार नाही. हो तेच मी सांगतोय. मी तेच तेच सांगतोय. अर्थात हा वाद वाढवणं योग्य हे नाही. तुला कळलं नव्हतं. हे तुझं ऐकत नाही. संपूर्ण जगात मी अवलोकन करते. मृत्यू तुझ्या समोर आला. तुझ्या मुलाला निघाला शंकाना. काम करण्याचा प्रयत्न कर. नवेचा माता मुखातून निघणारे शब्द बंद होतील. जन्माला आलो तेव्हाच लगाम घेतले नाही. मी मुक्तपणे अश्वाप्रमाणे भ्रमण करणारा एक जीव आहे. अर्थात लगाम जीवेला नाही, मनाला नाही, बुद्धीला नाही. मुक्त आहे मी मुक्त. मला अडविण्याचा कित्येक जणांनी प्रयत्न केला. मुक्त आहे. तुला मुक्त करण्यासाठी मी तुझ्या समोर उभे आहे.